चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी आईच्या हातची कुरकुरीत चकलीची रेसिपी घेऊन आली आहे। आईच्या हातची बनवलेली ही इन्स्टंट चकली महिनाभर अगदी जशीच्या तशी राहते। मंडळी, चकली बनवण्याचे अगदी अचूक प्रमाण आईने मला सांगितले आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे। या अचूक प्रमाणात जर तुम्ही चकली बनवली तर तुमची चकली अजिबात विरघळणार नाही व नरमही पडणार नाही। चला तर कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट चकली बनवूया। चकली बनवण्यासाठी इथे आपण एक वाटीचे माप घेतले आहे। याच वाटीच्या मापाने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे। इथे आपण एक वाटी पोहे घेतले, त्याच वाटीच्या मापामध्ये अर्धी वाटी इथे डाळव घेतला आहे। हे दोन्ही साहित्य एकत्र करून घ्यायचे। याची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मिक्सरचे एक कोरडे भांडे घ्यायचे, त्यामध्ये थोडे थोडे करून हे सर्व साहित्य घालायचे व याची मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायची। मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर सर्व साहित्य चाळणीने चाळून घ्यायचे। चकली बनवण्यासाठी इथे आपण जाड किंवा पातळ कुठलेही पोहे घेऊ शकता। ज्या वाटीने आपण डाळ व आणि पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने आपण इथे 1.5 वाटी तांदळाचे पीठ घेतले। आपण भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच तांदळाचे पीठ आपण इथे 1.5 वाटी मोजून घेतले आहे। मंडळी, चकली बनवण्याचे अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। या प्रमाणामध्ये जर तुम्ही चकली बनवली तर तुमची चकली अजिबात चुकणार नाही। तांदळाचे पीठ घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे। इथे आपण 2 वाट्या पाणी मोजून घेतले। मोजून घेतलेले पाणी गरम करायला ठेवायचे। इथे आपण पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने तेल घेणार आहोत। यासाठी एका छोट्या भांड्यामध्ये 5 चमचे तेल मोजून घेतले। मोजून घेतलेले तेल आपल्याला कडकडीत गरम करायचे आहे। पाणी आणि तेल गरम होईपर्यंत इथे आपण पिठामध्ये बाकीचे साहित्य घालूया। छोटा अर्धा चमचा हिंग यामध्ये घातला, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घातली। इथे आपण 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली, ती यामध्ये घातली। तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। 2 चमचे पांढरे तीळ घेतले, तेही यामध्ये घातले। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा ओवा घातला। ओवा आधी हातावर कुस्करून घेतला होता, तो यामध्ये घातला। चवीनुसार मीठ घालून हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे। सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर यामध्ये कडकडीत गरम केलेले तेल घालायचे। तेल गरम असल्यामुळे चमच्याने हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता, चकली बनवण्यासाठी आपण कुठलीही पूर्वतयारी केली नाही। अगदी अर्ध्या तासात कुरकुरीत अशी चकली आपण बनवणार आहोत। सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर यामध्ये थोडे थोडे गरम पाणी घालायचे। पाणी गरम असल्यामुळे चमच्याने हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। मिश्रण थोडे थोडे थंड झाल्यानंतर हाताने हे पीठ मळून घ्यायचे। इथे आपण 2 वाट्या पाणी मोजून घेतले होते, तेवढेच पाणी पीठ भिजवायला लागले। तुमचे पीठ जर जास्त घट्ट झाले तर त्यामध्ये तुम्ही 2 किंवा 3 चमचे पाणी घेऊ शकता। चकली बनवण्यासाठी अशा प्रकारे पीठ आपले भिजलेले पाहिजे। पीठ भिजवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला चकली बनवायची आहे। चकली बनवण्यासाठी इथे आपण एक सोरे घेतला, त्यामध्ये थोडे थोडे चकलीचे पीठ घालायचे। सोऱ्यामध्ये अगदी दाबून दाबून आपल्याला पीठ घालायचे आहे। अशा पद्धतीने दाबून पीठ भरल्यामुळे चकली बनवताना मध्येच आपली चकली तुटत नाही। सोऱ्याला झाकण लावल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहे। तुम्हाला लहान किंवा मोठ्या ज्या आकारामध्ये चकल्या आवडत असतील त्या आकारामध्ये तुम्ही चकल्या बनवून घ्यायच्या। इथे आपण अशा प्रकारे मीडियम साईजच्या सर्व चकल्या बनवून घेतल्या। तुम्ही पाहू शकता, चकली बनवताना चकलीची अगदी एकही तार तुटली नाही। चकली बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असे पीठ आपले तयार झाले आहे। आईने सांगितलेले अगदी अचूक प्रमाण इथे आपण घेतले आहे, त्यामुळे आपली चकली अजिबात चुकणारच नाही। चकली बनवण्यासाठी इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झाले की यामध्ये एक एक करून चकल्या सोडायच्या। त्याचबरोबर चकल्या तळून घेताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची। एक एक करून सर्व चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे।
गरम गरम तेलामध्ये जेव्हा आपण चकल्या सोडतो तेव्हा त्यावर थोडे बुडबुडे येतात. बुडबुडे थोडे थोडे कमी झाले की चकल्या उलट्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहे. मंडळी, आईने सांगितल्याप्रमाणे अगदी अचूक प्रमाणात ही चकली बनवली आहे, त्यामुळे चकली तळायला खूप कमी तेल लागले. कमी तेलामध्ये अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी आपली चकली तयार झाली. चकली बनवताना नेहमी मोठ्या गॅसवरच चकली तळून घ्यायची. कमी गॅसवर चकली तळून घेतल्यामुळे चकल्या तेल जास्त पितात, त्यामुळे त्या नरम पडतात. त्याचबरोबर चकल्या तळून झाल्यानंतर एखाद्या कागदावर किंवा टिश्यू पेपरवर काढायच्या. पेपरवर किंवा टिश्यू पेपरवर चकल्या काढल्यामुळे त्यातील जास्तीचे तेल निघून जाते. मंडळी, चकली बनवताना अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपली चकली अगदी परफेक्ट तयार होईल. तुम्ही पाहू शकता, अगदी कमी साहित्यामध्ये आपल्या ताट भरून चकल्या तयार झाल्या. अगदी खमंग आणि कुरकुरीत अशा चकल्या पाहून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल. तेव्हा तुम्ही सर्वांनी या चकल्या एकदा नक्की बनवा. सर्व चकल्या थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. ज्या डब्यामध्ये तुम्हाला चकल्या भरायच्या आहे त्या डब्यामध्ये आधी एखादा पेपर अंथरायचा व त्यावर या सर्व चकल्या ठेवायच्या. चकल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्याला झाकण लावायचे, त्यामुळे आपल्या चकल्या अजिबात नरम पडणार नाही. अगदी संपेपर्यंत जशाच्या तशा या चकल्या कुरकुरीत राहतात. मंडळी, तुम्हाला आईच्या हातची चकलीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सेव्ह करून ठेवा. महिनाभर टिकणारी आईच्या हातची ही कुरकुरीत चकली तुम्ही सर्वांनी एकदा नक्की बनवा. मी खात्री देऊन सांगते, तुमच्या घरातील सर्वांना ही खमंग आणि कुरकुरीत चकली नक्कीच आवडेल. मंडळी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली कुरकुरीत चकली तुम्ही सर्वांनी एकदा नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.